जय श्रीराम मित्रांनो. तर आत्ताच बातमी येत आहे ताईंसाठी जे लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांना 29 तारीख झाली तरी पैसे आले नाही. त्याच्यासाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे आणि त्यांनी सर्वांनी लक्ष देऊन ऐका आणि लक्षात ठेवा. तर काल 29 तारीख होऊन गेली रविवार आणि कायला तरी पण पैसे आलेले नाहीत. तर त्यांनी आता काय करायचे, कसे करायचे सर्व या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तरी पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिलं तरच तुम्हाला समजेल. तर आता काय झालेलं आहे की काहीच्या लाडक्या बहिणीचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत, सगळं ओके आहे. पोस्टामध्ये काहीने खाते बी खोलले तरी पण 29 तारीख निघून गेली तरी पण काहीच त्यांना माहीत झालं नाही की पैसा कशामुळं आला नाही, काय कारण आहे, कशामुळं काय झालेलं आहे. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मी. तुम्ही काय करायचे आहे की तुम्हाला आता जर कोणाला पैसे आले नाही तर त्याचं स्टेटस चेक करून आम्ही तुम्हाला सांगू शकतो. त्यांच्यासाठी तुम्हाला मी माझा मागल्या व्हिडिओमध्ये मी एक फोन नंबर दिलेला होता. त्या फोन नंबरवर तुम्ही कॉल करायचा आणि स्टेटसमध्ये आम्ही तुम्हाला सांगतील, ऐका, लक्ष देऊन ऐका. स्टेटसमध्ये तुम्हाला आम्ही सांगतील की तुमचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे की नाही, तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलेलं आहे का, किंवा काय बँक सीडिंग नाही आहे का, किंवा बँकेमध्ये काय प्रॉब्लेम आहे का, हे आम्ही तुम्हाला चेक करून सांगणार आहेत. कशामुळं पैसे आले नाही, जर कशामुळे आले, काय प्रॉब्लेम असेल तर ते कसा सोडवायचा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आम्ही सांगणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही फक्त आम्हाला त्या नंबरवर कॉल करायचा आहे किंवा तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. तुम्हाला आम्ही उत्तर देऊन आमचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आम्ही देऊ शकतो. तर मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे की ज्यांना पैसे आले नाही तर काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे पैसे रोखलेले असतात. आम्ही तुम्हाला स्टेटस करून सांगतोय आणि तुम्हाला काय आम्ही पैसे देणार नाही, तर आम्ही फक्त तुम्हाला स्टेटस चेक करून सांगतोय की काय झालेलं आहे, कशामुळं पैसे आले नाही, काय कारण आहे, एवढं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. जर तुम्हाला स्टेटस जाणून घ्यायचं असलं तरच आमच्याशी संपर्क साधा किंवा कोणीही फोन लावू नका. आणि एक महत्त्वाची गोष्ट अजून, स्टेटस चेक करण्यासाठी आमची स्वतःची 100 रुपये फीस असेल, ती तुम्हाला द्यावयास मंजूर असेल तरच फोन करायचा, अन्यथा कोणीही फोन करू नका. कारण की हे गव्हर्मेंटचं काम नाही आहे, हे आम्ही ऑनलाईन आधार केंद्रावाला आहे. तरी पण ही सर्व माहिती लक्षात ठेवून ज्यांचे कोणाचे 29 तारखे होऊन गेली तरी पण पैसे आले नाही त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायचा आणि चॅनलवर जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल, तिथून आम्हाला कॉल करायचा.